म्हणतो, सवयीची पूर्ती झाली नाही का दुःख. नाही का? 3 वाजले तर लक्ष कोणात जाते? ज्याला सवय आहे त्यात. 3 वाजले, चहाची वेळ झाली. ज्याला चहाची सवयच नाही त्याला 3 वाजले का 4 वाजले का कोणती गोष्ट आहे? आदत, सवय, स्वभाव. एक स्वभाव, एक आदत, एक सवय. आपली सवय आपल्याला दुसऱ्याला दुःख होते की नाही आपल्या सवयीमुळं, ती मानते म्हणून होते. आपली सवय आपल्याला दुःख देते. बाकी दुःख मोहामुळं आनंद. ठीक आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज. तर आपलं साखी सुद्धा नावाचं प्रकरण चालू आहे. पहिलं झालं मंगलाचरण, गुरुमहिमा, गुरुची स्तुती वंदना. नंतर झालं दुःखाचं मूळ कारण काय? नाही, विषयासक्ती हे दुःखाचं मूळ. माणूस दुःखात केव्हा पडते, दुःख केव्हा होते? एखाद्या विषयाची आसक्ती राहते म्हणून. होते ना? निरासक्त एखादा जीव आहे त्याला दुःख येत नाही का? निरासक्त जीवाला दुःख येते की नाही? येते आहे ना. शारीरिक दुःख येते, शारीरिक दुःख येते. संतांनाही दुःख होतं, दुःख नव्हतं असं नाही, पण त्यांच्या दुःखाचे प्रकार वेगळे. दुःखाची पूर्ती नाही झाली का चीड. दुःखाची पूर्ती झाली तर मोह. म्हणता तयार होते ना, दुःखाची पूर्ती झाली तर तुम्ही माझ्या दुःखाची पूर्ती केली का मोह तयार होतो माझ्याविषयी. मग क्रोध येते. माझ्या दुःखाची पूर्ती नाही केली तुम्ही, सुखाची पूर्ती नाही केली. सुख नावाची अशी काही स्वतंत्र वस्तू नाही आहे. शरीरात कुठेतरी सुख नावाची वस्तू नाही. जसं नाक आहे, डोळा आहे, कान आहे, जठर आहे, काळज आहे, हृदय आहे, लिव्हर आहे, असं आपल्या शरीरामध्ये सुख नावाची काही वस्तू आहे का? कोणती वस्तू नाही आहे. दुःख निघून जाते त्याचं नाव सुख म्हणतो. त्वचेला काटा काढला, झालेली वेदना बंद झाली, सुख आहे. नाही का? अडचण आहे, एखादा सण आला, पैसे खूप, पैसे दुःख राहिले. काय सांगावं, जास्त नाही, पैसे सगळे 4 जणांना मागितले पण दिले नाही. मग एखाद्याने देऊन दिले, पैसे मिळाले, दुःख राहते का? निघून जाते. नाही का? होत असलेलं दुःख, त्या दुःखाचं निवारण झालं तर त्याला आपण सुख असं मानतो. सुख वस्तुस्थिती नाही. आलेल्या जीवनात सुख दुःख येत आहे ना. सुख दुःख तो आते रहे, जो आवे रहे नहीं, तू क्यों खोवे बावरा अपने मन की चैन. असा एकही जीव नाही सृष्टी तलावर ज्याच्या जीवनामध्ये सुख दुःख येत नाही. येतच राहतं. पण सुख दुःख ही ज्ञानाच्या दृष्टीनं वस्तुस्थिती नाही आहे. जेव्हा आपण माईक विचारामध्ये पडतो तेव्हा सुखदुःख जाणवतो. आत्मिक विचारामध्ये सुखदुःख जाणवत नाही. याचा अर्थ सुख दुःख नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. तर जे सुखदुःख आहे ते प्रारब्धिक काही दुःख आहे, भोग आहे. ज्ञानी जीवाला चुकलं प्रारब्धिक जो भोग आहे तो भोग
प्राप्त झाल्याचं कारण स्वार्थ आहे, हे दुःख प्राप्त झाल्याचं कारण संबंध आहे. पत्नीला एखादा आजार आहे, जलन आहे, तर दुःख कोणाला आहे? पत्नीला आहे. ती रडत आहे, घाबरत आहे, तुम्हाला दुःख होते की नाही? होते. 100% असेल, पण त्या दुःखाच्या गाठी तयार होते. हे दुःख संबंधामुळे होते, आसक्ती तयार होते. आपला विषय आहे की दुःखाचं मुख्य कारण आहे दुःख कशामुळे येते? अज्ञानामुळे. अज्ञानामुळे दुःख येते याचा अर्थ कसा? पदार्थांच्या पासून आपल्याला सुख दुःख निर्माण होते. आणि पदार्थापासून आपल्याला दुःख निर्माण होते, याचं नाव अज्ञान. का अज्ञान आहे? संतांचा सिद्धांत तो नाही. संबंधित वस्तू, प्राणी, पदार्थांच्या पासून आपल्याला दुःख निर्माण होते, हा संतांचा सिद्धांत. मग संबंधित प्राणी, पदार्थांच्या आसक्तीमुळे दुःख होते, हा किंवा सुख यासाठी दुःख नाही आहे. चालता चालता त्या रस्त्यामध्ये एखादा दगड आला तर दगड काही तुम्हाला तुमच्या घेऊन पडत नाही, तो तुमचं डोकंही पडत नाही, डोकं वाचवत नाही, कारण तो जड आहे. मार्गामध्ये जो दगड आला त्या दगडाला वाचवण्याची किंमत तुमच्यात नाही, दगडाला वाचवण्याची किंमत तुमच्यात नाही. त्याच्यामुळे दगडापासून प्रक्रिया दगडामुळे झाली. बोट फुटण्याची प्रक्रिया कशा झाली? दगडामुळे झाली. पण बोट फुटण्याचं दुःख दगडानं दिलं तर तुमच्या गैरवापरानं झालं. चांगला बारीक बारीक विचार करायचा आपण. आपल्या गैरवापरानं दगडानं नाही दिलं, निमित्त दगड झालं, पण तुमचा गैरवापर झाला. कारण जड वस्तू दुःख नाही देत आणि सुखही नाही देत. हा माहीत सुखही देत, सुखही देत. याचा आपण जेव्हा गैरवापर करतो तेव्हा दुःख, याचा गैरवापर करतो सुख. हे दुःख जे तुम्ही मानलं, गैरवापर केला, मी तुम्हाला कुठून मारला, हे प्राप्तिक मलिन गतीच्या ओघाचं काम झालं, म्हणून मी तुम्हाला कुठून मारलं. प्रत्येक क्षण जीवाचे प्राप्तिक मलिन गतीच्या ओघाचे कर्म करण्यात येते. त्याच्याजवळ समज आहे, तो समजीचा मन फक्त मलिन गतीला रोग देते किंवा वळण देते. एखादा तामस प्रवृत्ती आहे, तामस प्रवृत्तीनं एखादी मला चीड आली, चीड कोणाला नाही आली? तुकारामाला आली, कबीराला आली, तुका म्हणे ऐशा नरा मोजून मारायला पाहिजे, चीडच होय. तर ती जी चीड आहे, निर्माण झालेली जी चीड आहे, अज्ञानी मनुष्य त्या प्राप्तिक गती, मलिन गतीच्या ओघानं चिडते, बोलणं सुरू करून. ज्ञानी मनुष्य त्या चीडला रोखते, वळण, त्याच्यातून मार्ग काढ. पुढचा अनर्थ ठेवणे हा मार्ग काढ. याला रोखता येत नाही म्हणून पुढचा अनर्थ होऊन जातो. सुख नावाची वस्तू नाही आहे.
त्या वृत्तीला रोखून त्या वृत्तीला वळण देते आणि पर्याय काढते, उपाय शोधते. पटतंय तुम्हाला? आणि मलिन गतीचा ओघ जास्त राहिला तर रोखतच नाही, पर्याय काढते नाही, पर्याय काढला नाही. आपला विषय कसा आहे, स्वप्नाची वस्तुस्थिती नाही आहे. माणसाच्या जीवन जगण्यामध्ये प्राप्तिक मलिन गतीचा ओघ जेव्हा येते तो सावरण्याची बल नाही राहत. आपल्यात बल नसल्यामुळं प्राप्तिक ओघाचं काम होऊन जाते. ओघाचं काम होऊन गेल्यामुळं दुःख निर्माण होते. समजत आहे? तिथं समजा आपलं बल पुरलं, प्राप्तिक मलिन गतीच्या ओघाला थांबवतो, दमन करतो, रोखतो. अहो इंद्रिय निग्रहाविन सत्कर्माचे आचरण कदापिही न घडे जाणं कोणत्याही प्रसंगी. इंद्रिय निग्रह करत असाल, त्याला रोखण्याची किमया तुमच्यामध्ये असेल, बल असेल, प्राप्तिक मलिन गतीचा जो ओघ आहे त्या ओघाचं काम होतं. त्या ओघाचं काम झालं नाही तर दुःख निर्माण होत नाही. तुला समजत आहे की नाही? त्या मलिन गतीच्या ओघाचं काम होऊन गेलं का दुःख निर्माण होते. पटलं का? झालेलं दुःख, निर्माण झालेलं दुःख त्याचं निवारण झालं की त्याला आपण सुख मानतो. त्याचं निवारण झालं तर त्याला सुख आणतो. समजा एक पासून तुमचं दोघं तर याचं निवारण केलं. समजा या बाईनं तुमच्या झगड्याचं निवारण केलं तर त्या झगड्यामध्ये झालेलं दुःख कमी होते का नाही होत? निवारण झाल्यावर कमी होते. निवारण झालं तर त्याला म्हणते सुख, आपण मानतो ते. परंतु येणारं दुःख अज्ञानामुळे येते, हा नक्की सिद्धांत आहे. ज्ञानानं दुःख येत नाही, अज्ञान दुःख येते. तर दुःखाचं कारण विषयासक्ती. आता विषयासक्तीचा नाही अज्ञानाचा का संबंध आहे? मागं सांगितलं मी, तुमच्या लक्षात आहे की नाही? शब्द स्पर्श रूप रस गंध 5 विषय आहे ना? तर शब्द हा जीवन जगत असताना माणसाला भटकवणारा आहे. शब्द आपल्या कानावर जो शब्द येते तो भटकवते, मन विचलित करते, भटकवते. कोणता शब्द? प्राप्तिक मलिन गतीच्या ओघामध्ये आलेला शब्द. तुनं मला एखादा शब्द म्हणून टाकला, तुझ्या प्राप्तिक मलिन गतीचा ओघानं तुझ्या तोंडातून शब्द निघाला आणि तो मी स्वीकारला. आलेला शब्द मी माझ्या मनावर घेतला, मला दुःख झालं नाही का? मी स्वीकारला नाही, मी त्या शब्दाचा विचार करतो जाऊ म्हणून म्हटलं तर बोला शिवाय दिले ते दिले मला. अशी माझ्याजवळ त्या प्राप्तिक मलिन गतीच्या ओघाला रोखण्याची बल आलं, समज आली का दुःखच नाही होत. सोपं आहे की नाही बाई? सोपं आहे की नाही? कुठं दुःख होते? ती समज त्यावेळेस येत नाही. त्यावेळेस मला बेबीबाईनं असं म्हटलं तर प्राप्तिक मलिन गतीनं बेबीबाईनं म्हटलं, प्राप्तिक मलिन गतीने मी तो शब्द ऐकला कानावर, मला दुःख झालं. तिथं समजा मी त्या प्राप्तिक मलिन गतीच्या शब्दाला रोखलं असतं तर तिथं माझ्याजवळ समज कोणती जाऊ द्या म्हटलं तर म्हटलं येत होतं का दुःख? पटलं का? हां, तर हे जे प्राप्तिक मलिन गतीला रोखल्यामुळं मला जे दुःख झालं नाही त्याचं नाव आपण सुख मानतो. पटलं का? वास्तविकता ते सुखही नाही दुःखही नाही, तो जीवाचा धर्म आहे. जीवाने काय करायचं? प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य काय, अयोग्य काय, हित कशात आहे, अहित कशात आहे याची छानबीन करून हिताचा क्षण वेचायचा आणि अहिताचा क्षण टाकून द्यायचा. बोलणं लक्षात ठेवा. ज्ञानाची बाजू कशी आहे? प्राप्तिक गतीमुळं माझं प्राप्तीची जी गती आहे माझ्या जीवनात, ती गती तुमच्या पूर्वकर्मानुसार ठरलेली आहे. भाऊ भावाला 15 वर्ष मस्त सुख देते, 16व्या वर्षी जे दुःख देणं सुरू होते का नाही त्याला नाकीनव आणून टाकते. आहे ना? असं होत आहे ना? तर ज्ञान काय म्हणते? 16व्या वर्षी तुला त्या भावाने तुझ्या नाकीनव आणून टाकलं, हे तुझं प्रारब्ध आहे, तुझ्या कर्माचा भोग आहे. तू त्याच्यावर ॲक्शन घेऊ नको, पर्याय शोध. ॲक्शननं काय होते? प्रपंच वृक्ष वाढते.
पर्यायानं निवारण होते. निवारण झालं का दुःखच होत नाही. समजत आहे, बारीक विषय आहे. इतका बारीक विषयाची समज तुमच्याजवळ आली तर प्राप्तप्रतिम हतबल होत नाही मनुष्य, मार्ग काढते. मार्ग काढणं आणि हतबल होणं याच्यात फरक आहे की नाही. तर शब्द हा भटकवणारा राहते. कोणताही शब्द तुम्ही ऐकला तर तुमचं जीवन भटकल्याशिवाय राहणार नाही. आलेल्या शब्दाचं तुम्ही निरखपरख करा आणि आपल्या कामाचा शब्द ऐका, बाकीचे शब्द सोडून द्या. परंतु देहाभिमानामुळं आपण शब्द सोडत नाही, तो देहाभिमान जागा करतो. मला असं म्हटलं नाही का, मला अज्ञानी म्हटलं, मी इतका अभ्यास करून असून मग तिथं मग दुःख निर्माण होते. आपला विषय कोणता आहे? सुख ही वस्तुस्थिती नाही आहे. दुःखाचं निवारण झालेल्या क्षणाला सुख मानलेलं आहे, पण दुःख हे अज्ञानामुळं प्राप्त होते हा संतांचा सिद्धांत आहे. अज्ञानामुळं प्राप्त होणारं दुःख का होते? आलेला शब्द भटकवण्याचं काम करते हे समज नसल्यामुळं तो शब्द आपण स्वीकारतो. तो शब्द स्वीकारला का दुःख निर्माण होते. पटलं तुम्हाला? समजलं होते की नाही? असं नाही तर सुखदुःख नाहीच आहे जीवनात. सुखदुःख हे माईक पूर्ण ऐसे कळले जयाशी ज्ञान, तेव्हाची भव भय भ्रम दारुण तात्काळ तू जाणं सांडीपा. व संत म्हणते सुखदुःख वस्तुस्थिती नाही आहे. पण संताचं आपल्याला खोटं वाटतं. अशी कशी वस्तुस्थिती नाही? हां, इतके माझे 1000 रुपये फसवले, मी का चुपच राहावं का? हां, 4 जणांत माझा अपमान केला तर मी का खाली मान घालूनच राहावं का? असा कसा अपमान सहन करते? म्हणतो की नाही आपण? म्हणतो ना विष्णू. वास्तविक सुखदुःख ही कल्पना आहे, हे संतांचं म्हणणं आहे. पण आपल्याला ते पटून नाही राहिलं देहाभिमानामुळं. पटत आहे तुम्हाला? विषयाची आसक्ती. शब्द कोणता ऐकता तो भटकवते. शब्द ऐकताना आपल्या कामाचा शब्द ठेवा, बिना कामाचा तिच्या तिथंच फेकून द्या. म्हणजे दुःखच नाही, आपली फेकाची तयारी नाही. फेकाची तयारी का? गुळाले मुंग्या लागल्या तर एक मुंगी वेचून खायचं, पण गुळ नाही वाया जाऊ द्यायचा. तुपामध्ये माशी पडली तर कोणाला माहीत असं माशी टाकून द्यायची, थेंबभर पाणी टाकायचं. महाग आहे तू खायचं. म्हणजे सोडून द्यायची आपली तयारी नाही आहे. त्याचं भांडवल करून अधिक आपलं जीवन बर्बाद करायची तयारी आपली आहे की नाही. शब्दा भटकावणारा राहते. स्पर्श जो आहे विषय हा मागं लावणारा राहते, त्या वस्तूच्या मागं लावणार. स्पर्श भोगाचा स्पर्श आहे ना, पुरुष स्त्रीच्या अधीन आणि स्त्री पुरुषाच्या अधीन जन्मभर राहते. त्याच्यासाठी एखादा स्पर्श करत राहता. एखादं चॉकलेट खायचं आहे, मुलांना चॉकलेटची सवय आहे, तर ती सवय कशी राहते? रडू रडू मागल, हट्टानं मागल, पण तो मिळतपर्यंत रडणं सोडत नाही. कारण मागं लावणारा स्पर्श विषय आहे. स्पर्श विषय जाऊ दे म्हणणारा नाही आहे. एकदा तुम्ही विषयाला स्पर्श केला तर तुमची ऐशी तैशी करून टाकाल, पण सोडणार नाही तुम्हाला. आहे की नाही? स्पर्श विषय नाही का? काहून कसं नाही? स्पर्शाचा आपल्याला मोह आहे. स्पर्श हा सुखविणारा आहे अशी तुमची समज आहे. दिसायला सुखविणारा असेल तरी पण जीवनामध्ये कीड निर्माण करणारा स्पर्श विषय आहे. पटलं का? काम स्पर्श, भोग स्पर्श आणि शब्दस्पर्श. रूप कसा आहे? रूप विषय कसा आहे? रूप विषय फसवणारा आहे. फसवणारा नाही. समजा तुमच्या घरी एखाद्या मुलीला पाहायला आले तर ती पाहायला थोडीशी काळसावती आहे, पाहून येणार आहे, तर तुम्ही काय करता? मेकिंग करता, पावडर लावता. म्हणजे ती काळ एकदम खराब नाही दिसली पाहिजे. साडी शोभणारीच लावता, त्याला ब्लाऊज शोभणारच लावता. फसवणार आहे रूप विषय. मी या साडी चोरीनं आणि या पावडरनं ते फसले पाहिजे. हे पोरगी पाहायला चांगली नाही असं म्हटलं नाही पाहिजे. म्हणून ही बरोबर दिसल, चांगलीच दिसल म्हणून बरोबर करते की तयारी. ती रूप चांगलं दिसावं म्हणून तयारी करते का नाही? तर रूप विषय फसवणारा आहे का नाही आहे? का नाही यावे तूच सांग. आता मी असं समजा अनंत महाराज माझ्या घरी लोक येतात, मी महाराजासारखा दिसलो पाहिजे, असाच बनी घालून राहिलो तर कोण महाराज? नाही, फसवणार आहे का नाही? रूप विषय फसवणारा आहे, शब्द विषय भटकवणारा आहे आणि स्पर्श विषय मागं लावणारा विषय आहे की नाही? आणि रस विषय काय करते?
रसविषयी लुटणारा आहे, खतम करते. विषय भोगाचा रस आवडला का हाड मांस रक्तपार खतम करून टाकते. नाही, कोणताही रस घ्या, कामरस घ्या, आपला कलेचा रस घ्या, मटक्याचा रस घ्या, छंद नाही का. मटक्याची सवय लागली पार बर्बाद होऊन जाते. व्यसनाची सवय लागली पार शरीर खतम होऊन जाते. मानापानाची सवय लागली पार धन धान्य मानपान फार त्याची जगातून समाजातून उतरून जाते तो मनुष्य. रसविषय लुटणाऱ्या माणसाला, लुटणाऱ्या जीवाला लुटणारा रसविषय आहे की नाही? लुटणारा नाही. आणि गंधविषय कसा आहे? गंध जवळ नाही येऊ देणार आहे की नाही? गंध फक्त याला सुगंध पाहिजे, दुर्गंध नाही. सुगंध पाहिजे. पण सुगंध कुठून येतो? कुठून? फुलाचा सुगंध येते, अत्तराचा सुगंध येते, बाहेरून येते सुगंध. शरीर दुर्गंध आहे, शरीरामध्ये सुगंध आहे का? झाकझूक करून कसं तरी आहे, नाहीतर नाव त्याच्याकडे पाऊशा लागत नाही असं आहे. आतमध्ये जठरामध्ये नाव नरक भरून आहे, नाव रक्त भरून आहे, कानामध्ये कानील आहे, डोळ्यामध्ये चिपळ आहे, तोंडामध्ये लाळ आहे, पाऊशा लागत नाही, हातात धरुष्या लागत नाही, बोलूशा लागत नाही, असं नाव गंध आहे शरीर. त्याच्यातून सुगंधाची अपेक्षा आहे. तर असे जे पंचविषय आहे ते पंचविषय कारण आहे दुःखाचं माणसाचं. पंचविषयाचा वापर आपण दुःख निर्मितीसाठी करतो अज्ञानामुळे. ह्यात जर माणसाला समज आली तर याचा वापर शब्द भटकवण्यासाठी नाही वापरणार, शब्द जागेवर स्थिर राहण्यासाठी वापरणार. दुःख येईलच कसं मग? तुम्हाला समजत आहे का? पहिलं प्रकरण आहे आपलं, दुःखाचं कारण मूळ विषयात